भारताच्या मनू भाकरला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाल्याची ही बातमी। खरं तर भारताने ऑलिम्पिकमध्ये खातं उघडलं असं म्हणावं लागेल। पहिलं पदक हे भारताच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये आलेलं आहे। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खातं उघडलं असं म्हणावं लागेल। नेमबाजीत मनू भाकरला कांस्य पदक मिळालेलं आहे। नेमबाजी स्पर्धेमध्ये मनू भाकर हिने केलेली ही कामगिरी कांस्य पदक पटकावलेलं आहे। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, आपण पाहतोय भारताचं ऑलिम्पिकमध्ये खातं उघडलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच विक्रम, आपण बघू शकतो की आज ऑलिम्पिकचा दुसरा दिवस आणि ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी आपण मनू भाकरकडनं आपल्याकडे एक खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तिने ब्रॉन्झ मेडल जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तिने सुरुवातीपासून टॉप 3 मध्ये ती तिचे शॉट मारत होती। 10-9 असे तिचे पॉइंट्स आहेत ते येत होते। आपण बघितलं कोरियाची जी टीम होती YG हो आणि YG किम, या दोघी 1 आणि 2 असं म्हणजे YG होला गोल्ड मेडल भेटले तर YG किम हिला सिल्वर मेडल भेटल्याचं आपल्याला मिळते। काल तिने जी पात्रता फेरी पार केल्यानंतर मनू भाकर आज 3:30 वाजता तिची मॅच होती आणि आपण बघू शकतो की आता रिझल्ट असा लागलेला आहे की मनू भाकरला तिसरं म्हणजेच कांस्य पदक मिळालेलं आहे। मनू भाकरने सुरुवातीपासूनच आपण बघितलं 2020चा जे ऑलिम्पिक असेल टोकियोचं तेव्हाही मेहनत घेतली होती, तेव्हा तिला पदक भेटलं नव्हतं। पण आता मनू भाकरकडे एक ब्रॉन्झ मेडल आलेलं आहे। आपण बघू शकतो की मनू भाकरने आता सुरुवात केली आहे शूटरमध्ये, पण आता भविष्यात तिला गोल्ड मेडल ही भेटू शकतं, कारण तिने तिची मेहनत ही खूप महत्त्वाची होती आणि भारतासाठी आपण बघू शकतो की खूप आनंदाचा दिवस आहे, कारण पहिलं भारताचे जे खातं आहे ते का तरुण अशा मुलीने ओपन केलेलं आहे। मनू भाकरने कांस्य पदक जिंकलंय। विक्रांत, अगदी खरं आहे पद्मेश, तुम्ही जसं म्हणताय भविष्यामध्ये गोल्ड मेडल मिळणं सुद्धा अशक्य नसणार आहे। कसा नेमका भारताचा प्रवास असू शकतो या ऑलिम्पिक मधला, काय सांगाल? नक्कीच विक्रांत, आपण बघितलं तर अजून अनेक गेम्स आहेत। आत्ताशी जर काल ऑलिम्पिक सुरू झालेलं आहे, आज जे मेडल आहे ते फक्त भारताला भेटले। अजून अनेक स्पोर्ट्स आहेत, हॉकी आहेत, आपलं नीरज चोप्राकडून मेडलची अपेक्षा आहे। त्याचबरोबर PV सिंधू असेल, हिच्याकडून मेडलची अपेक्षा आहे। अनेक जे ॲथलीट्स आहेत त्यांनी पण आपण बघितलं 3-4 वर्ष जी मेहनत केली आहे। त्याचबरोबर टेबल टेनिसमध्ये आपल्याला एक अपेक्षा आहे। त्याचबरोबर बाकीचे जे स्पोर्ट्स आहेत त्यामधून भारताला अनेक मेडल येऊ शकतात। मागच्या वेळेपेक्षा यावेळी जास्त मेडल येऊ शकतात असे आशा बाळगतो। अगदी खरं आहे पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा नक्कीच पूर्णत्वास जातील अशी आशाही आहे।